मध्यरात्री दरम्यान आलेगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखा अकोलाची पुन्हा एकदा धाडसी कारवाई. गावठी हातभट्टीची 1.25 लाखाची दारूनाश, 2 आरोपितांना अटक. आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 तसेच आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी शहर भागात आणि ग्रामीण भागात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र राबविण्याबाबत आदेशित केले असता स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रमुख श्री शंकर शेळके यांनी प्रत्येक उपविभागात अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पथके गठीत केलेली आहेत. दिनांक 30 मार्च 2024 रोजी बाळापूर विभागात अवैध दारू विक्री करणारे आणि गावठी हातभट्टीवर दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याकामी गठीत पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने आज पहाटे दरम्यान पोलीस स्टेशन चांदणी हद्दीतील ग्राम अंधार सांगवी आलेगाव शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून आरोपी नामे विनोद रतन जामकर वय 30 वर्ष राणा ग्राम अंधार सांगवी, उकरडा गोविंद शिंदे वय 62 वर्ष राणा ग्राम अंधार सांगवी असे यांना ताब्यात घेऊन पूर्ण गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून त्यामध्ये आरोपितांपासून एकूण 1110 लिटर मोहम्मद सडवा एकूण किंमत 1,11,000 रुपये आणि गावठी हातभट्टीची 100 लिटर दारू किंमत 10,000 रुपयाची असा एकूण 1,21,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपितांना पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन चांदणी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस अंमलदार रवींद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, अनिल राठोड आणि अशोक सोनवणे यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.